महापालिका निकालानंतर मुंबईमधून एक एमआयएमच्या एका महिला नेत्याचं विधान खूप चर्चेत आलं. एमआयएमचा विजय झाल्यानंतर आता मुंबईला पुढील 5 वर्षात आम्ही हिरवा करून टाकू अशा प्रकारचं विधान झालं आणि त्यावर खरं टिप्पणीवर खूप टीका देखील. निवडून आल्यावर अतिउत्साहामध्ये असे त्या ठिकाणी स्टेटमेंट करणे, अतिउत्साहीपणा दाखवणे हे काही योग्य नाही. हे लोक निवडून आल्यावर पाकिस्तानचे ध्वज फडकवतात, हे योग्य नाही. आणि अतिउत्साहीपणा करून या पद्धतीचं सामाजिक वातावरण, धार्मिक वातावरण झेंड्याचा आधार घेऊन भडकवणे आणि या ठिकाणी आम्ही हिरवा करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, या पद्धतीचं वातावरण तयार करणे योग्य नाही आहे. एखादी निवडणूक जिंकल्यावर अतिउत्साह जो असतो तो त्याचे प्रतीक दिसत आहे. त्यामुळं असे उत्साह फार काळ टिकत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दावोसमधून 30 लाख कोटींची गुंतवणूक आणली, मात्र विरोधकांकडून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. दानवे असं म्हणतात की केवळ आकड्यांचा हा फुगा आहे की वास्तवाने त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तर दुसरीकडे संजय राऊत सुद्धा असं म्हटलं की जर गुंतवणूकदार हे आपल्याच देशातले तर परदेशात जाऊन हे करार करायची काय गरज असते. दावोस हे आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय लेवलचं असं केंद्र आहे ज्या केंद्रामध्ये, ज्या दावोसमध्ये या कराराच्या माध्यमातून अनेक देश त्या ठिकाणी येतात, भारतही जातो. आणि अशा ठिकाणी करार होणे, त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लाख करोड रुपये हे या महाराष्ट्राच्या गुंतवणुकीकरता आणणे, खरं तर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खुल्या मंचावर येऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा सन्मान केला पाहिजे. एकीकडे रोजगाराच्या बोंबा मारतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी एवढं मोठं कर्तृत्व केलं आहे, एवढं मोठं कर्तव्य उभं केलं आहे, त्यांना मात्र क्रिटिसाइज करणे, महाराष्ट्राची पद घालवणे आणि या पद्धतीच्या शंका कुशंका निर्माण करणे, घरी बसला टोमणे मारणे हे काही योग्य नाही. मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं बेरोजगार मुलाकडनं, राज्याच्या जनतेकडनं आभार मानतो. या राज्याला 30 लाख कोटी रुपये, 30 लाख करोड रुपयाचे जे इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये येते आहे, ही या ठिकाणी खरीखुरी इन्व्हेस्टमेंट आहे. मागच्या वेळी 16 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली होती, त्यावेळी ती प्रत्यक्षात उतरली. आता मात्र जे 30 लाख कोटी रुपयाची जे इन्व्हेस्टमेंट येणार आहे, ती इन्व्हेस्टमेंट या राज्याकरता, विकसित महाराष्ट्राकरता महत्वाची आहे. विरोधकांनी जाहीर सत्कार देवेंद्र फडणवीसचा करावा. एकट्यात करतात, एकट्यात शुभेच्छा देतात त्यांना, पण जाहीरपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी देवेंद्र फडणवीसजींची आता सत्कार करावा अशी माझी सूचना त्यांना आहे. ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण महाराष्ट्राची 14 कोटी जनता मात्र देवेंद्र फडणवीसजीच्या या कर्तृत्वाला सलाम करते आहे. माननीय देवेंद्रजींनी केलेलं कार्य हे या महाराष्ट्राच्या यापूर्वीच्या कधी शासन काळात झालं नाही. 30 लाख कोटी रुपयाचे करार होणे आणि महाराष्ट्राला मजबूती देणे, यालाच खऱ्या अर्थाने जे कर्तृत्व देवेंद्रजींनी केलं आहे, महाराष्ट्राकडनं त्यांना मी खूप खूप त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.